नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग मालिकेच्या आज 17 तारखेच्या भागामध्ये अश्विन प्रियाला घेऊन घरी येतो. हे पाहून सर्व सुभेदारांना खूप मोठा धक्काच बसतो. सर्वांच्या पायाखालची जसं काही जमीनच हलते. अश्विन प्रियाला घेऊन घरात जाणार तितक्यात सायली त्याला अडवते. पण अश्विन गुरमीत तिला म्हणतो की माझ्या बायकोला घरात येण्यापासून तू कशी काय अडवू शकते? तो तुला हक्क कोणी दिला? आणि ती घरात कशी येत नाही ना हे मी बघतोच. यावर सायली म्हणते की इतकं होऊनसुद्धा निर्लज्जपणे माझ्या घरी यायची हिंमत कशी काय केलीस ग प्रिया? तुला लाजबीज काही वाटत नाही का? मी तुला ह्या घरात येऊनच देणार नाही, कारण हे घर सभ्य लोकांचं आहे. या घरामध्ये तुझ्यासारख्या नालायक लोकांना राहण्याची परमिशन नाही. हे म्हणल्यावरती प्रियाला मात्र खूप राग येतो. लगेच यावरती प्रिया म्हणते की मी ह्या घरात येणार आणि यायचं की नाही हे तू ठरवणारी कोण आहेस ग? तुला कुणी हा हक्क दिला? तेव्हा पाठीमागूनच कल्पना उठते आणि म्हणते की ही या घरच्या सर्वात मोठी सून आहे आणि या सुनेच्या नात्याने तिला मीच हे अधिकार दिलेले आहे. या घरात कोणी यायचं, कोणी यायचं नाही, कोणाला राहून द्यायचं आणि कोणाला या घरामध्ये राहून द्यायचं नाही हे सर्व अधिकार आता सायलीला आहे. यावरती प्रिया म्हणते की मी सुद्धा या घरची सून आहे आई, हे तुम्ही अजिबात विसरू नका बरं का. कारण सुनेचे जेवढे अधिकार तुम्ही सायलीला दिले तेवढेच अधिकार मला सुद्धा आहे. या ऐकल्यावरती कल्पनाला मात्र खूप राग येतो, कारण प्रियाने आतापर्यंत जे काही कारस्थानं केलेले होते हे सर्वांच्या काही लक्षातून सुद्धा गेलेले नाहीये. तर ते प्रिया लगेच सायलीला म्हणते मी घरामध्ये येण्यापासून तू मला कसं अडवते ना ते मी बघतेच. यावर सायली म्हणते की इतकं होऊनसुद्धा निर्लज्जपणे घरी येण्याची हिंमत तुझी झालीच कशी? मी तुला ह्या घरात कधीच येऊन देणार नाही, कारण हे घर पवित्र आहे आणि तुझ्या येण्याने या घराचं पावित्र्य खराब होणार आहे. यावर पुन्हा प्रिया म्हणते की मी घरात यायचं की नाही यायचं तू अजिबात ठरवायचं नाही. तेव्हा कल्पनाला उठते आणि म्हणते की ती या घरची सून आहे. या घराचे सर्व अधिकार मी तिला दिले असं मी तुला सांगितलं ना, तरी तुला ते कळत नाही आहे का तन्वी? तर कल्पना असं बोलल्यामुळं प्रियाच्या तोंडातून आई असा शब्द तोंडातून बाहेर पडतो आणि आई हा शब्द प्रियाच्या तोंडातून आल्यामुळे कल्पनाला खूप राग येतो. ती म्हणते की तुझी लायकी नाही आहे मला आई म्हणायची. सायलीपेक्षा मी तुला महत्त्व दिलं होतं आणि मी तुला माझं मानलंसुद्धा होतं, पण मला त्या गोष्टींचा आता खूप पश्चाताप येतो आहे, कारण मी कोणत्या मुलीवरती विश्वास ठेवला. आता या गोष्टीची माझीच मला लाज वाटते आहे. अगं मी तुझ्यासाठी किती काय काय केलं तन्वी, पण तू आईपणाचं महत्त्व समजू शकत नाही. आज मी घरासमोर आणि तुझ्यासमोर सगळ्यांसमोर सांगते की सायली हिरा आहे, हिरा, आणि तू कोळसा आहे. तुझ्यामुळे हे अख्खं घर पोखरलं गेलं होतं. माझ्या आनंदी घराला तुझी दृष्टी लागली. सतत कुरघोडी, कारस्थान आणि खोटं बोलणारी तू आहेस. आम्ही तुझ्या बोलण्यात फसलो, पण आता आम्ही फसणार नाही आणि या घरावरती मी कधीही दुःखाची सावट येऊन देणार नाही. तू म्हणजे या घराला एक लागलेला कलंक आहे प्रिया. कल्पनाचं हे बोलणं ऐकून प्रियाला खूप वाईट वाटतं. लगेच यावर अश्विन बोलतो की तिला ह्या घरात येण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती कोणीही तिला ह्या घरात येण्यापासून अडवू शकत नाही. अर्जुन त्याला विचारतो की तू सुटलीसच कशी? अगं तुझ्यावरती एवढा मोठा आरोप झाला होता, तुला कसं काय जामीनवरती सुटका मिळाली? यावर प्रिया कायद्यानेच त्याला सही सलामत सोडे असं सांगत असते. प्रिया म्हणते मी काही केलंच नव्हतं तर कायदा माझ्या साईडने असणारच ना. हे ऐकल्यावरती अर्जुनला सुद्धा खूप राग येतो. अर्जुन म्हणतो हे कोणाला सांगते की तू काही केलं नाही? तू काय काय केलं आणि कोणते कोणते कारस्थानं केले ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे. इथे प्रत्येकजण प्रियाच्या विरोधात बोलत असतं, त्यामुळे प्रिया प्रत्येकाला गयावया करते, पण यावेळी तिचं कोणीही चालून देत नाही. अस्मितासुद्धा अश्विनला बोलते की तू या प्रियाची बाजू घेतोस यात मला काहीही चुकीचं वाटत नाही, कारण ती अशी गोड बोलून बरोबर तुझ्या कानामध्ये मंत्र फुंकते. मी सुद्धा हिच्या ह्या मंत्रांना काही दिवस भुलले होते. एकेकाळी मी सुद्धा हिच्या बोलण्यात फसले होते, पण आता मला अक्कल आली आहे. मला हिची सावलीसुद्धा माझ्या बाळावरती पडून द्यायची नाही आहे. या जगात अशा वृत्तीची माणसं असतात
हे मलासुद्धा माझ्या बाळाला कळून द्यायचं नाही आहे. मला माझ्या बाळाला चांगल्या संस्कारामध्ये वाढवायचं आहे. जी आपल्या तालावर नाचायची तीच अस्मिता असं बोलते हे ऐकून प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. मग प्रिया प्रतापला विनंती करू लागते की ती म्हणते, बाबा तुम्ही मला दरवेळी समजून घेतात ना, तुम्ही तर मला माफ करू शकता ना, कारण मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे. यावरती प्रताप म्हणतो की जी माणसं दरवेळी समजून घेतात त्यांना नेहमी असं संयमात ठेवायचं नाही की ते आपल्या साईडने राहतील. अगं तू एवढी काही निर्लज्जपणे वागली आहेस की तुझ्यापुढे कोणीही तुला माफ करू शकणार नाही. तरीही प्रिया त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण प्रताप काही तिच्या बोलण्यामध्ये येत नाही. पुढे प्रताप तिला म्हणतो, अगं तुला दरवेळी प्रतिमा आणि रविराजची मुली म्हणून आम्ही पाठीशी घातलं, पण तुझ्यामध्ये त्या रविराज आणि प्रतिमाचा एकसुद्धा गुण आलेला नाही. यावेळी स्वतःहून विमल बोलते की तन्वीताई माफ करा, लहान तोंडी मी मोठा घास घेत आहे. पण तुम्ही ह्या घरात नव्हता ना, तेव्हा सगळेजण घरामध्ये खूप आनंदी होते. घरातील वातावरण खूप आनंदाने होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ह्या घरात येऊन ह्या माणसांना आनंदापासून तुम्ही हिरावून घेऊ नका. यांच्या आनंदाला तुम्ही नजर लागू नका. आता घरातील मोलकरीण पण आपल्याला बोलते हे बघून प्रियाला आणखीनच राग येतो. ती बोलते की उठता बसता सगळे मलाच बोलतात. मग मी पुन्हा कल्पनाचे पाय धरून रडण्याचं नाटक करते, स्वतःला कानाखाली मारते. तेव्हा सायली तिला बोलते की तुझी ही नाटकं आता बंद कर प्रिया, तुझी ही नाटकं आम्ही चांगलीच ओळखून आहे. आता आम्ही कोणीच पुन्हा सायली म्हणते तुझ्या ह्या नाटकांचा कोणावरतीच असर होणार नाही आता प्रिया. तर इथे आता अश्विनला खूप राग येतो. अश्विनला वाटतं सर्वजण माझ्या बायकोलाच बोलता आहात, बिचारीची काही चूक नाही, ती जेलमधून सुटून आली तरी कोणालाही तिच्याबद्दल काही वाटत नाही. तर इकडे दुसरीकडे प्रियाला कोर्टाने माफी दिली हे समजतात साक्षी भयंकर चिडते. तिचा सगळ्यांवरचा विश्वासच उडतो. ती बोलते की तुम्ही सगळे इथे आनंदात आयुष्य आरामात घालवत आहात बाहेर. मी इथे एकटीच आहे, त्यामुळे मला माहिती आहे माझ्यावरती काय वेळ आली आहे. मी आयुष्यभर इथेच आता जेलमध्ये सडत राहणार आहे, माझं काहीच होणार नाही. मैपत तिला पूर्णपणे धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याचं अजिबात ऐकत नाही. यावरती ती त्याला बोलते की यापुढे तुम्ही मला भेटायला येत जाऊ नका, मी काय अशीच इथून सुटणार नाही आहे. आपल्या लेकीला होणारा त्रास बघून मैपतला खूपच राग येतो. त्याला तो सहन होत नाही आणि तो शपथ घेतो की या तन्वीला काही मी सोडणार नाही. या तन्वीमुळे माझ्या लेकीला आज हे दिवस बघायला लागतंय ना, या तन्वीचा मी गेम करणार. आता पुढील भागामध्ये नेमकं काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.